गरमा गरम भजी थांब देते. ये रे पावसा जीव झाला वेडा पिसा सरीच्या परी तू ये ना जरा. माझ्या अंगात इतके नखरे आहेत ना. आता पाऊस सुरू झाला ना मला भिजायचं असतं आणि मी मुद्दाम छत्री पण कॅरी करत नाही. हा उदाहरण देते तर मी केदारनाथला गेलीये, मी केदारनाथ पाहतेय, मी केदारनाथ मध्ये आहे असं बोलायचं मनात असेल किंवा युनिव्हर्सला सांगायचं त्यावेळेला. आणि मला सविता दीदीला माहितीये ब्लॉग मध्ये कसं बोलायचं. पहाटेचे 5 वाजलेत. माझी 7ची शिफ्ट 6:30चा कॉल टाईम म्हणून मी उठले होते आणि किचनमध्ये येऊन बघते तर काय पाऊस चालूच आहे. पहिला पाऊस. 7ची शिफ्ट आहे माझी. बाहेर पडली आत्ता आणि छत्री घ्यायची विसरले पण ठीक आहे पावसाची मजा घेता येते. थोडस का होईना पावसात भिजायला मिळालं हे महत्वाचं. वाव पहिला पाऊस. मला पावसाळा खूप आवडतो अशातला काही भाग नाही. हा आवडतो पण मी जेव्हा घरी असेल तेव्हा लांबून बघायला मला आवडतो. ते असं चिखल चिकचिक हे मला अजिबात आवडत नाही. पण आता काय पहिला पाऊस आहे त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे बाकी काही नाही. आणि मला छान वाटतंय फायनली पावसाळा सुरू झालाय. पण असाच पाऊस पडत राहू देत. शेतकऱ्यांची शेती छान होऊ देत. पिकांना त्यांच्या छान बहर येऊ देत. आणि पहिल्या पावसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हा पाऊस बघून मला आता कुठलं गाणं सुचतंय माहितीये. ये रे पावसा जीव झाला वेडा पिसा सरीच्या परी तू ये ना जरा. गच्चीचा कोपरा छेडतो गारवारा ओल्या त्या थेंबा परिदेश हारा. पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांगना. आणि हे माझ्या मित्राचं गाणं आहे समीर सप्तीसकर याचं. सो आठवण झाली त्या गाण्याची. खरं तर हे आधी म्हणायला हवं होतं कालपर्यंत जेव्हा पाऊस पडत नव्हता तेव्हा. आमच्या सेटवर जाण्याचा हा रोड आहे. ही गल्ली आहे. एरवी ही गल्ली मला अजिबात आवडत नाही पण आज मला ती छान दिसतीये. मज्जा येते आज या गल्लीतून जाताना. वा काय दिसतोय आज सेट खुल्लाय आज आमचा. आणि या वातावरणात कॉफी पिण्याची काय मज्जा असेल ना. माझ्या अंगात इतके नखरे आहेत ना. आता पाऊस सुरू झाला ना मला भिजायचं असतं आणि मी मुद्दाम छत्री पण कॅरी करत नाही. आज मुद्दाम नाही केली, आज तर विसरले पण मी मुद्दाम नाही करत. हे पहिल्या पावसाच्या शुभेच्छा. पहली बारिश की शुभकामनाएं आपको वसीम. पहिल्या पावसाच्या शुभेच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम. पावसाच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. बहुत बहुत चला सगळे नखरे करून झालेत. आता पटकन रेडी होऊया. चला आज मी काय काय यूज करते ह्याची ओळख करून देते तुम्हाला. रेडी आहोत आपण. आता तुम्हाला वाटलं असेल आईला ही तर रेडी आहे, हिने आपल्याला फसवलं की काय. पण असं अजिबात नाहीये कारण इतकं फुटेज झालं होतं. सो व्हिडिओ खूप मोठा होत होता 40-45 मिनिटांचा. म्हटलं नको तेवढा मोठा व्हिडिओ नको. त्याच्यात माझे 4 व्हिडिओ होतील. त्यामुळे मेकअप व्हिडिओ मी वेगळा करणार आहे आणि त्या मेकअप व्हिडिओमध्ये मी सेटवर मेकअप कसा करते, कुठली प्रोडक्ट्स यूज करते हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पावसाची मज्जा घ्या. या लाईट मध्ये तुम्हाला मेकअप छान दिसत असेल. थोडासा वेळ आहे त्यामुळे अजून मी चेंज नाही केलंय. मुरडते इकडे. कॉफी घेऊन झाली माझी. आता नाश्ता करेन. आज मी सेटवर नाश्ता करणार आहे. आमच्या सेटवर आलंय डोसा आलाय आणि गोड शिरा. पण आता मी काय तुम्हाला माहिती आहे मी गोड शिरा खातच नाही त्यामुळे डोसा खाणार आहे मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहिल्या पावसाच्या शुभेच्छा. छान वाटतंय ना. हॅपी मॉन्सून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
चटणी सांबार नको, सांबार नको, चटणी दे फक्त. ओ हो का? येस, थँक्यू. दिवसाची सुरुवात झाली होती माझ्या आणि रोहनच्या सीन पासून. आणि भारी वाटतं जेव्हा पहिला शॉट, पहिला सीन आपला असतो आणि आपण रोज ज्या कॅमेरासमोर काम करतो, आपल्या आवडीचं काम करतो, देवाच्या कृपेने त्याला नमस्कार करूनच दिवसाची सुरुवात व्हावी असं वाटतं. आपल्या कामातून, आपल्या अनुभवातून दिवसेंदिवस आपण ग्रो होत जातो असं म्हणतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि हे तर माझं आवडीचं काम आहे. रोज कॅमेरासमोर उभं राहणं, काम करणं भाग्य आहे. जेव्हा एखाद्या सीनसाठी गाडी लागते, आता आमच्या सिरियलमध्ये सध्या पोलीस स्टेशन आणि असा सगळा ड्रामा चालू आहे, तर त्या सीनला ही गाडी लागणार आहे, पोलिसांची गाडी. तर ती वेंडर्सकडून आम्ही घेतो आणि मग नंतर आमचं आर्ट डिपार्टमेंट अशी कारागिरी करतात इथे. असं लावतात काही काही, म्हणजे जेणेकरून ती पोलिसांची गाडी वाटली पाहिजे. आणि खूप मेहनत असते, खूप मेहनत. म्हणजे जरा जरी काही चुकलं तरी मग लगेच ऑडियन्सचं रिप्लाय आणि खूप प्रॉब्लेम्स होतात ना, त्यामुळे खूप काळजीपूर्वक करावं लागतं सगळं. सुजित, मम्मा आलात तुम्ही? मला माहिती होतं तुम्ही मला इथे सोडवायला येणार. मम्मा, मग बघा ना माझी काय अवस्था झाली आहे. विनाकारण मला इथे ठेवलंय. प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना, प्लीज मला सोडवा इथून, प्लीज मम्मा, प्लीज. छान कॉफी घेत बसले इथे मी. एक सीन करून आले, थोडीशी गॅप होती, म्हटलं मला इथे बसायचंच होतं झोपाळ्यावर कॉफी घेत. म्हणलं चला कॉफी घेऊयात, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, कारण डाएट चालू आहे. आजच्या वातावरणात ना छान एनर्जी आहे. तुम्हाला खरं सांगू, माझा ना युनिव्हर्सवर खूप विश्वास आहे. युनिव्हर्स आपलं म्हणणं ऐकतं यावर माझा खूप विश्वास आहे. आणि हा माझा टॅटू इथे 1111 लिहिलं आहे आणि ते साईन आहे, ते इनर स्ट्रेंथचं साईन आहे. तर 1111 इज एंजल्स नंबर. म्हणजे सकाळचे 11-11 वाजलेले असू देत किंवा मग रात्रीचे 11-11 वाजलेले असू देत, त्या वेळेला, त्या क्षणी युनिव्हर्स आपलं म्हणणं ऐकत असतं. त्यामुळे मॅनिफेस्ट करावी कुठलीही गोष्ट. आता काही लोकांना माहिती नाही आहे की मॅनिफेस्ट म्हणजे काय. तर मॅनिफेस्ट म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल. म्हणजे सपोज आता मला जायचं आहे केदारनाथला, समजा, हां उदाहरण देते. तर मी केदारनाथला गेली आहे, मी केदारनाथ पाहते आहे, मी केदारनाथमध्ये आहे असं बोलायचं मनात असेल किंवा युनिव्हर्सला सांगायचं त्यावेळेला. आणि मला असं वाटतं की कायम ती वेळ माझ्याबरोबर असावी, म्हणून मी हा टॅटू करून घेतला आहे. हा जो टॅटू आहे तर हे लिहिलं आहे ट्रस्ट द प्रोसेस. मी विचार करत होते काय टॅटू काढायचा, काय टॅटू काढायचा. म्हटलं हा काढूया, ट्रस्ट द प्रोसेस. कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचण्या अगोदर, ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला आनंद होतो, पण तो जो प्रवास असतो, ती प्रोसेस असते, त्या प्रोसेसवर विश्वास ठेवा. म्हणून ट्रस्ट द प्रोसेस. ठीक दादा, एंट्री दाखव ना, कशी घेणार तो दाखव लवकर. नाही, हे मला ब्लॉगसाठी लागतं ना. लवकर दाखव. उभं पण राहणार, त्याला रिटेक करायला लागणार आहे. हा ये, हा आता परत कार्तिक दादा रिटेक करायला लागणार. जा ना अर्धा मिनिट जा ना. मी मगाशी म्हणलं ना, आमच्या मालिकेत पोलीस स्टेशनचा ड्रामा चालू आहे. आणि तुम्हाला माहित नसेल बऱ्यापैकी लोकांना, तर मी सांगते की मी सन मराठी वाहिनीवरची नवी जन्मेन मी ही मालिका करते. यामध्ये संचिताचं कॅरेक्टर प्ले करते. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता लागते. त्यामुळे नक्की ही मालिका पहा. आणि मी वॅम्प आहे या मालिकेत, त्यामुळे मला पोलीस घेऊन गेलेत, मालिकेत घेऊन गेलेत. गाईज, तर आम्ही आता सेटवर कांदा भजी करतोय. पहिला पाऊस आणि कांदा भजी नाही झाली तर काय अर्थ आहे यार. आमचा मयूरने कांदा बटाटा सगळं चिरून ठेवलेलं आहे. वाव, मज्जा.
मयूर दे सगळं. नको नको मसाला, मिरचीची नको करूया. आपलं तेल बी सगळं हळद मीठ मसाला आणि हे बेसन आपलं टाक ना. झणझणीत करूया झणझणीत. काय वाटतं? घाटी मसाला टाकू का? तिखट असतो एवढं. बस 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 लागेल का रे मयूर? मयूर सांगत होता त्याने एकदा भजी करताना बदा बदा पाणी टाकलं होतं त्यात. थोडीशी हळद, कडवटपणा यायला नको. खिलाएंगे सबको भजिया खिलाएंगे, खिलाएंगे सबको भजिया खिलाएंगे. डोळ्यांना पाणी यायला लागलं. आताचा मेकअप गेला ना, आत्ताच टचअप करून आली. ओरडणार आहे तो मला कौस्तुभ खरंच. भजिया यार आता सकाळी पडला, आता ऊन ठीक आहे. आमच्या कोप्यादांचं म्हणणं पाऊस तरी पडू द्यायचा, पण सकाळी पडला ना, माझ्यासाठी तो पहिला पाऊस होता. मयूर इतका चिडवत असतो मला, इतका त्रास देत असतो ना तो. मग मी त्याला म्हणते लय शाना आहेस तू, लय शाना. तेल तापलंय, आता भजी सोडूया आपण. छान. क्या बात है, क्या बात है. ओरडतायत आम्हाला. आम्ही खूपच गोंधळ घातलाय. इतका ब्राऊन कलर आला पाहिजे आणि कच्ची पण राहता कामा नाही. टिश्यूवर काढायची, प्लेटवर टिश्यू ठेवून, म्हणजे कसं तेल सगळं शोषलं जातं त्या टिश्यूला. टेम्प्ट करते ना ही भजी तुम्हाला. खरं सांगा, खरं सांगा. गरमा गरम भजी. मी काहीतरी आणलंय तुमच्यासाठी. मी बनवली आहे साईटवर. लेलो. खा खा तरी आधी खा. थँक्यू. मोस्ट वेलकम. जिओ साक्षी मॅम. सविता दीदीला माहितीये ब्लॉग मध्ये कसं बोलायचं. कशी झालीये, कशी झालीये? कमाल. गाइज हम है. ही बनवलीये. घे. भारी. पावसाची भजी. येस. आणि आता मी खाते भजी. मस्त झाले. तुम्ही पण बनवा, मज्जा करा. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला, थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.